शेतकरी आणि पी-एम किसान योजनेचं वितरण होण्याची माहिती समोर आलेली आहे. बघा, नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा व्हिडिओ सर्वात शेतकरीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. शेतकरी मित्रांनो, पी-एम किसान योजनेचा 22वा हप्ता नुकता म्हणजे मार्च महिन्यात जमा झाला आहे. पण आता सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे की 23व्या हप्त्याची. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारचे नमो शेतकरी सन्मान निधी योजना नववा हप्ता कधी येणार? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या दोन्ही हप्त्याची लाईव्ह अपडेट पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ आपला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला पी-एम किसान आणि नमो शेतकरी योजनाचा हे दोन्ही हप्ते कधी जमा होणार हे संपूर्ण अपडेट तुम्हाला पाहायला मिळेल. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवे आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपल्या व्हिडिओमधली संपूर्ण माहिती कळेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि नक्कीच व्हिडिओ सुरुवात करण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर बघा संपूर्ण अपडेट. मित्रांनो, प्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 मार्च 2026 रोजी पी-एम किसानच्या 22व्या हप्त्याचं वितरण केलं होतं. जवळपास 9 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा झाले आहेत. जर तुम्हाला हा हप्ता मिळाला नसेल, याचे मुख्य कारण आहे की ई-के-वाय-सी तुमची पूर्ण नाही. त्यामुळे तुम्ही ही इस्टेट पूर्ण करून घ्यावी. तुम्ही ही इस्टेट जर पूर्ण केली तर तुम्हाला दोन्ही हप्ते किंवा पी-एम किसानचा 23वा हप्ता मिळू शकतो. त्यामुळे तुम्हाला जर पैशाची आवश्यकता असेल तर तुम्ही ही स्टेप पूर्ण करून घ्यावी, म्हणजे की तुमची ई-के-वाय-सी पूर्ण करून घ्यावी. चला तर आपण पुढील संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. शेतकरी बांधवांनो, आता आपण बोलूया 23व्या हप्त्याबद्दल. पी-एम किसान योजनेचा नियम असा आहे की दर 4 महिन्याला एक हप्ता दिला जातो. मार्च महिन्यामध्ये 22वा हप्ता आला तर पुढील हप्ता सध्याप्रमाणे जून ते ऑगस्ट 2026च्या दरम्यान देण्याची प्रतीक्षा आहे. परंतु केंद्र सरकार काही वेळा सण किंवा पेरण्याची हंगामाची विचार करून हा हप्ता लवकर देण्यात प्रयत्न करते. त्यामुळे अजून अखेरपर्यंत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. व तसेच बघा, आता वळून आपल्या महाराष्ट्र सरकारचे नमो शेतकरी योजना सन्मान निधीकडे. 8वा हप्ता मार्च शेवटच्या आठवड्यात मिळाला आहे. आता शेतकऱ्यांना 9व्या हप्त्याची आस लागली आहे. राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी मोठी तरतूद केली आहे. 9वा हप्ता एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या दुसऱ्या वा तिसऱ्या जमा होण्याची दाट शक्यता आहे. खत आणि बियाणे घेण्यासाठी म्हणजे खरेदी करण्यासाठी पावसाळ्यापूर्वी हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याचे सरकारचे नियम आहे. शेतकरी मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. केंद्र सरकारने आता युनिक फॉर्म आय-डी तयार करण्याचे बंधनकारक केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आपली माहिती अपडेट केली नाही त्यांचे म्हणजे की आपली काही माहिती आहे ते अपडेट करून घ्या. जसे की ई-के-वाय-सी. बघा, ई-के-वाय-सी ते पण अपडेट करून घ्या. बघा, हप्ते हे जर नाही केलं तर हप्ते थांबू शकतात. या अडचणीमुळे बंदावट लाभार्थ्यांना चाप बसलेला आणि अख्ख्या शेतकऱ्यांना जलद लाभ मिळते. हा आय-डी कसा काढायचा यावर मी लवकरच एक अत्यंत व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की हा व्हिडिओ तुम्हाला बघितल्यानंतर संपूर्ण माहिती कळेल आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ पण पाहायला मिळेल. शेतकरी मित्रांनो, पी-एम किसान गो इन या पोर्टलवर जा. कोनरवर इस्टेटवर क्लिक करा. तुमच्या रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुमची माहिती तपासू शकता. तुमच्या माहितीसमोर लास्ट सेटिंग, ई-के-वाय-सी आणि आधार बँक अकाउंट सेटिंग या तिन्ही गोष्टींसमोर यस असणे निवारक आहे, म्हणजे की तुम्हाला हप्ते मिळू नाही शकतात. शेतकरी मित्रांनो, ही होती 23व्या पी-एम किसानच्या हप्त्याबद्दल माहिती आणि नमोच्या नव्या हप्त्याबद्दल माहिती. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि शेतकरी मित्रांनो, तुमच्या मित्राजवळ हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू